ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेलाच गिरगाव चौपाटीवरची देखील दृश्य बोलकी आहेत। विविध मंडळांच्या मूर्ती इथं दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं मराठीचं देखील जयघोष करणारी ही देखावा आपल्याला इथं पाहायला मिळतोय। धर्मग्रंथ जात एक जाणतो मराठी अशा पद्धतीची एक मराठी विषयी जी आहे ती एक चांगली संदेश देणारा असा देखावा जो आहे तो इथं गणपती बाप्पाच्या या मिरवणुकीमध्ये आपल्याला आता पाहायला मिळालेला आहे। हिंदीचा वाद मध्यंतरी उफाळलेला होता आणि त्यानंतर मराठीचा हा मुद्दा जो आहे तो गाजलेला होता आणि त्यानंतर तसा देखावा देखील सादर करण्यात आलाय। आणि हे एक बाप्पाची सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला गिरगावमध्ये पाहायला मिळते। बघा कसं एका मूषकावरती किंवा उंदरावरती ही बाप्पाची मूर्ती आहे। पाठी बाप्पाचा जो काही पदर आहे किंवा ते बाप्पाचं पितांबर आहे त्याला देखील सुंदर पद्धतीने जे आहे ते मानलेलं आहे, जेणेकरून असं वाटतं की साक्षात गणपती बाप्पा हे आताच या संपूर्ण रस्त्यावरनं चालतायत। हे अत्यंत सुंदर असे दृश्य आहेत, बोलकी दृश्य आहेत, कारण की ज्यावेळेला बाप्पाचं स्वरूप जे आपण पाहतो आहोत म्हणजे अगणित स्वरूपामध्ये बाप्पा आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती सध्या पाहायला मिळतात। गिरगाव मधली ही दृश्य आहेत अत्यंत सुंदर सुंदर आखीव रेखीव अशा या मूर्त्या आहेत। सगळी मंडळे जी आहेत आपल्याला प्रसिद्ध मंडळं माहिती असतात, परंतु अशी काही मुंबईच्या गल्ली कोपऱ्या कान्याकोपऱ्यांमध्ये अशी मंडळं असतात की जी प्रसिद्ध नसतात, परंतु त्याच्या मूर्ती ज्या आहेत त्या अत्यंत सुंदर असतात। तिथे देखावे जे आहेत ते अत्यंत सुंदर उभे केले जातात आणि तीच दृश्य जी आहेत पाहण्यासाठी इथं मुंबईकर मोठ्या संख्येनं दोन्हीही बाजूनी आहेत ते आपल्याला उभे असल्याचं पाहायला मिळतं। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यातली जी सांस्कृतिक एक विसर्जनाची पद्धत आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळालेली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जातं। हातामध्ये भगव्या पताका घेऊन हे मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा ढोल ताशा पथकांचे कार्यकर्ते असतील ते संपूर्ण या परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जातो। लोकमान्य टिळकांनी पुण्यामधून गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि हा टप्प्याटप्प्याने हा उत्सव जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात प्रसिद्ध झालेला आहे। कारण की लोकांनी ज्यावेळेला स्वतंत्र पूर्व काळामध्ये ज्यावेळेला लोकांनी एकत्र यावं यासाठी एका उत्सव जो आहे उत्सव मूर्ती म्हणून एक लोकांनी एकत्र येण्यासाठी हा उत्सवाची स्थापना जी आहे किंवा संपूर्ण सुरुवात जी आहे ती लोकमान्य टिळकांनी केलेली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण उत्सव जगभरात झालेला आहे। त्याला एक सांस्कृतिक त्यासोबत एक ऐतिहासिक महत्त्व देखील पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळेच पुण्यामध्ये या ज्या मिरवणुका आहेत त्या वर्षानुवर्ष ज्या जशी जात आहेत तसं त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होतंय आणि अत्यंत सुंदर अशी आपण ही पाहतोय वाद्य जे आहेत ते ढोल ताशा असेल त्याच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुका रात्री देखील उशिरा पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजाची दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमलेले असतात। आता सध्या लालबागचा राजा जवळपास भायखळ्याच्या परिसरातनं आता पुढे सरकलेला आहे। लालबागच्या राजाची मिरवणूक रात्रभर सुरूच राहणार आहे। लालबागच्या राजाची आपण दृश्य जी आहे ती पाहिलेली होती ज्यावेळेला लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आलेली होती। लालबागच्या राजाचा हा संपूर्ण परिसर जो आहे विविध टप्प्याटप्प्याला लालबागच्या राजाला ज्यावेळेला लालबागचा राजा विविध मंडळांच्या मंडपातून जातो मग इतर ठिकाणी देखील म्हणजे भायखळा असेल ऑपेरा हाऊस असेल गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचताना तिथं लालबागच्या राजाचं विविध चौकांमध्ये मुंबईच्या स्वागत केलं जातं। तिथे मोठ्या संख्येनं भाविक जमलेले असतात। लालबागच्या राजाला हार अर्पण केले जातात। त्यांच्यासाठी जी आहे ती विशेष अशी पूजा जी आहे ती आयोजित केली जाते। विविध ठिकाणी चौकांमध्ये भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाचे जमलेले असतात। हा संपूर्ण उत्सव जो आहे तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते जमत असतात। आता गिरगाव मधली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं भक्त जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये जमलेले आहेत। मोठ्या संख्येनं मूर्तीज ज्या आहेत त्या बाप्पाच्या इथं पाहायला मिळतात। अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः वाजत गाजत
मिरवणुका ज्या आहेत त्या संपूर्ण पार पडत असतात। परंतु रात्री उशिरा लालबागचा राजा असेल किंवा गिरगावच्या परिसरामध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषवाक्यांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो दुमदुमून निघालेला आहे। गुलालामध्ये अक्षरशः बाप्पाची ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। विसर्जनासाठी ज्यावेळेला भक्त गुलालामध्ये नाहून निघतात तशी बाप्पाची ही संपूर्ण मूर्ती देखील गुलालाच्या संपूर्ण या रूपामध्ये जे आहे ती नाहून निघालेली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथं भाविक जे आहेत ते जमलेले आहेत। मुंबईमधली जी विविध मंडळं आहेत ज्या मुंबईकरांना या मंडळांमध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य नसतं, परंतु तुम्ही जर गिरगाव चौपाटीवरती थांबलात हा संपूर्ण रात्रभरामधला संपूर्ण उत्सव तुम्हाला याची डोळा अनुभवता येतो। कारण की मुंबईमधली जी सगळी मोठी मंडळं आहेत ज्यांच्या मोठ्या मूर्त्या आहेत ती मंडळं हमखास जे आहेत ते गिरगाव चौपाटीवरती विसर्जनासाठी येत असतात। कारण की विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं इथं विशेष अशी सोय केलेली असते। गिरगाव चौपाटीपासून अत्यंत खोल समुद्रामध्ये या संपूर्ण मूर्तींचं जे आहे ते विसर्जन केलं जातं। लाडक्या बाप्पाला जे आहे ते निरोप देण्यासाठी तर भाविक जे आहेत किंवा भक्त मंडळी जे आहेत ते गाणं म्हणतायत, मोरया रे बाप्पा मोरया रे, तडत 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 ताशा वाजे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे। आपला बाप्पा जो आहे तो लाडका बाप्पा कशा पद्धतीनं विविध वाद्यांवरती नाचतोय अशी ही बाप्पाच्या मोरया। जरी ढोल ताशा नसेल परंतु आपल्या बाप्पाची एक गाणं असेल किंवा आरतीच्या स्वरूपात बाप्पाचं विसर्जन करताना ही संपूर्ण तरुण मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण गुलालाच्या रूपामध्ये हे नाहून निघालेले सगळे कार्यकर्ते आहेत। कुठल्याही पद्धतीचं जरी वाद्य नसेल परंतु आपल्या बाप्पाला आरतीच्या स्वरूपात उत्साह जो आहे तो त्यांचा गगनात मावत नाहीये। कारण की विसर्जन मिरवणूक आपल्या लाडक्या बाप्पाची आलेली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वाजत गाजत उत्साहामध्ये आनंदामध्ये जो आहे ते हे आता गिरगाव चौपाटीमधली ही आपण दृश्य पाहतो आहोत। अत्यंत सुंदर ही दृश्य आहे। खरं म्हणजे प्रत्येक दृश्य जे आहे ते गणेश मिरवणुकीचं बोलकं असतं। विविध ठिकाणची ही दृश्य आपण बोलकी पाहतो आहोत। गिरगाव मधली आपण दृश्य पाहिल्यानंतर आता लालबागच्या राजाचं हे दर्शन जे आहे ते आपल्याला घडतंय। लालबागचा राजा संपूर्ण या भायखळा परिसरामधून पुढे आलेला आहे। संपूर्ण मुंबईच्या विविध ज्या चौकातनं हा लालबागचा राजा आता जाणार आहे त्या चौकामध्ये हार जे आहेत मोठे मोठे तिथं लालबागच्या राजाला घालण्यासाठी बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाला आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी, आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इथं जमलेले आहेत। तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावरती पाहायला मिळते।